जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुनाथ महाराज की. ज्ञानेश्वरीचा आरीचा मेहनतला शनिवार म्हणून इतर आपलं एरवीचं जे निरूपण आहे ते न घेता समोरच्यातले काही प्रश्न आपल्या वेळेत काय होईल ते तेवढे करूच. गेल्या वेळच्या प्रश्नासंबंधी विवरणासंबंधी एक प्रश्न आहे. गेल्या वेळेचं बोधवचन असं होतं की ज्यांना म्हातारपण ही संधी वाटते त्यांनी तरुणपण योग्य तऱ्हेनं घालवलेलं आहे. त्या संबंधी एक प्रश्न आहे, तर त्याला जोडून आहे म्हणून गेल्या शनिवारशी जोडून घेतो पहिल्यांदा, मग आपण आपल्या पुढच्या कामाला लागूया. तर म्हातारपण ही संधी वाटते त्यांनी तरुणपण योग्य तऱ्हेने घालवलेलं आहे याचं विवरण संबंधी असं म्हटलेलं आहे की या विवरणात तरुणपण योग्य रीतीनं कसं घालवावं हे आता लक्षात आलं. आता म्हातारपणी हे कळल्यावर काय करायचं किंवा काय करावं, बरोबर आहे. समजा विचार कळलं तर की त्यावेळेला आपण कितीतरी प्रकाराने त्याचा विचार केलाय. आणि संधी म्हणजे संधी या शब्दाचा अर्थही आपण तिथे विवरण केलेला आहे की जो आपल्याला चांगल्या अर्थाने घ्यायचा आहे, तर ते पण झालेलं आहे. तर त्यावेळेला एक सूक्ष्म गोष्ट त्यावेळेला येऊन गेली होती, तिची फक्त आठवण करतो. त्यावेळेला जाताना एकदा असं म्हटलं होतं तेव्हा इथं तरुणपण म्हातारपण असे जे शब्द वापरलेले आहेत त्याला ते वयाला धरून नाहीत असा एक शब्द वापरला होता. तो आपल्या ऐकणाऱ्यांच्या लक्षात असेल की 40, 50, 60, 70 असं स्वरूप नाही अशा अर्थाचं एक वाक्य बोललो होतो. तर ते आपल्या समोर असेल तर आता म्हातारपणी असं म्हणायचं काय कारण नाही, कारण त्या अर्थाने मनुष्य शिकायला कधीच म्हातारा नसतो असं मला म्हणायचं. ज्याला शिकायचं नाही तो म्हातारपणाला समजायचं. त्याचं म्हातारपणाची व्याख्या वेगळी आहे. जो शिकायला जो थांबला तो वृद्ध झाला. जो ज्याचं शिक्षण चालू आहे तो तरुण आहे. मग तो तरुण 80 वर्षात सुद्धा असेल, 70 वर्षात सुद्धा असेल, हे तरी नक्की तसे नसतील, 80-90 वर्षाचे तरी नसतील, हो की नाही. मग तसं असलं तरी सुद्धा ज्याचं शिकण्याची वृत्ती आहे, ज्याची घेण्याची वृत्ती आहे, ज्याची नवीन काही समजावं अशी इच्छा आहे, ऐकून घेण्याची शिकण्याची नम्रता आहे, तर असं ज्याच्याकडे आहे तो तरुण आहे अशी इथे व्याख्या आहे. त्यामुळं तसं असल्यामुळे आपल्याला ही अडचण काही यायचं कारण नाही. कारण आता काय करायचं हे सुद्धा आपण ज्या अर्थी जिज्ञासा व्यक्त करतो त्याचाच अर्थ असा आहे की यात वयाच्या म्हातारपणाचा संबंध नाहीच. आपण त्या अर्थाने वृद्ध नाही असं समजायला अगदी हरकत नाही. काय होतं, तरुणपण कोणत्या अर्थाने आहे की कार्यशक्ती आपली आणि तिच्या वापराचे पर्याय असणं म्हणजे तरुणपण आहे. कार्यशक्ती आणि तिच्या वापराचे पर्याय. आपल्याला कार्यशक्ती असते आणि तिच्या वापराला 10 पर्याय असतात. हे तरुणपणी सुद्धा लक्षात येत नाही. वापर केले जातात पण पर्याय हे आहेत वापराचे आणि याला अजून चांगले पर्याय असू शकतात हे लक्षात येत नाही. म्हणून म्हातारपण संधी उरत नाही, ती सक्ती होऊन बसते आणि नकोशी होऊन बसते. तर ह्याचं कारण असं आहे की त्यावेळेला असलेली कार्यशक्ती आणि तिला असलेल्या वापराचे पर्याय आपल्या समोर येत नाही की अरे याला या काळात मी वाचन करू शकतो, या काळात मी श्रवण करू शकतो, चांगलं एखादं साधन करू शकतो, काय मंदिरात जाईन दर्शन घेईन हे एवढं याच बाजूचं करायला पाहिजे असं नाही. जे माझी समजूत वाढवेल, जे माझी श्रद्धा वाढवेल, जे माझे स्थैर्य वाढवेल, जे मला कोणत्याही प्रसंगात शांत राहायला उपयोगी पडेल असं कोणतंही ज्ञान मिळवण्याचा पर्याय सुद्धा तरुणपणी उपलब्ध आहे. तो त्या अर्थाने आज सुद्धा उपलब्ध आहे. तर असं समजायला हरकत नाही. त्यामुळं वापराचे पर्याय जे उपलब्ध असतात ते म्हणजे खरं तरुणपण आहे. तर आजही आपण असं क्षणभर विचार करू की इथं जे व्यक्ती आहे तर त्यांच्या दृष्टीनं आज शिकण्याचं वय आहेच, कारण त्यामुळेच हा प्रश्न येतो. तर त्यामुळं त्यांच्याकडे सुद्धा कार्यशक्ती आणि तिच्या वापराचे पर्याय असू शकते, नक्की असले पाहिजेत.
त्यांच्याकडे काही ना काही वापराचे पर्याय जरूर आहेत. व्यवहाराने ते कदाचित आज निवृत्त असतील, कदाचित त्यांना आर्थिकदृष्ट्या ते फार सबळ नसतील, असं काही अडचणी असतील, नाही असं नाही. पण त्यावेळेला एकदा तेही म्हटलं होतं की सगळंच परमेश्वर कधीच नेत नाही, त्यातलं नक्की तो थोडं थोडं तो टप्प्याटप्प्यानं असं एकदम आघात नाही करेल. परमेश्वर अगदी आपल्याला साधी सूचना, भूक ही साधी एक सूचना आहे, ती माणसाला किती आधी कळते की दुसऱ्या क्षणी पुरी केली पाहिजे अशी निसर्गाची व्यवस्था नाही. निसर्ग तुम्हाला अगदी पूर्ण आधी कल्पना देतो की आता हे समोर आहे असं. तसं इतकं जर व्यवस्था चांगली आहे तर आपल्याला वाचा, श्रवण, दर्शन, अमके तमके सगळ्या शक्तींचे जे पर्याय आहे, ह्या शक्ती आणि त्याच्या वापराचे पर्याय, तर ह्या सर्व शक्तीपैकी काहीतरी शक्ती त्यांनी आपल्याकडे नक्की ठेवली असेल, तिचा आपण चांगला वापर या काळात आता कसा करता येईल ते शोधण्याची खरी गरज आहे. त्यामुळं आपल्याला निराशेचं काही कारण नाही. आणि त्याच्याबरोबर हेही लक्षात ठेवावं की आपण ती त्यावेळेला केली नाही याची उगीच खंत फार बाळगण्यात अर्थ नाही. ते खंत करण्यात उरलेलं काळ जायचं ते फार धोका असतो. इतकी वर्ष मी का केलं नाही, नाही केलं ना, आता काय करणार, त्याला कोण भेटलं नाही, सांगणारा पर्याय आम्हाला कधी माहीत झाला नाही, कुठला ग्रंथ वाचला नाही, कोण भेटलं नाही, तर त्याला काय करणार आपण, ते आपल्या हातात ते. पण आज कळलं ना आपल्याला, म्हणजे आज संध्याकाळपासून मला वापर करायला संधी आहे, आज अगदी संध्याकाळपासून संधी आहे. आता थोडंसं सुटायला उशीर होणार, त्यामुळे थोडी उशीर संधी सुरू होईल, पण आता काय करणार, तिथपासून पुढे संधी आहे ना, आहे, मग आपण ती करायला हरकत नाही. काय असतं, खंत आणि चुकांची जाणीव या शब्दामध्ये फरक आहे, ते लक्षात घेतले जात नाही. चुकांची जाणीव असावी असं म्हटलेलं आहे, चुकांची खंतच असायला पाहिजे. खंत ही माणसाला खाली खाली खोल नेत जाते, डिप्रेशन येतं माणसाला. तर ते काय येतं, तर अतिखंत केल्यामुळे येतं. त्याची काय आवश्यकता नाही की त्यावेळेला ते पर्याय कळले नाहीत, आता कळलेले आहेत. आता आपण अंमल कसा करणार आणि किती करणार ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तर हे आणखी करण्यासारखं जे आत्ता उरलेलं आहे ते सुद्धा केलं तरी उद्धाराला पुरतं, हे मला अंडरलाईन करायचं आहे. आत्ता जे करण्यासारखं आहे ते मला ऐकू येत नाही अजिबात, चालेल. परमेश्वराला तुमचे परमेश्वर कोणत्याही भाषेत बोलायला तयार आहे, कोणत्याही प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचायला तयार आहे. जो अंतःकरणातच आहे तो कुठून कुठे पोचायचा आहे, आणि त्याला काय कानाचं इंद्रियाची गरज आहे, का नाकाची गरज आहे, का काय डोळ्याची गरज आहे, कशाची गरज आहे, जो हृदयस्थच आहे मुळामध्ये, हृदयशी अर्जुन तिष्ठते असं म्हणलेलं आहे ना. मग जो हृदयातच आहे त्याला पोचायची संधी तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपलं लौकिक दृष्ट्या निसर्ग नेऊन काय नेईल, यातलं काहीतरी नेईल, काय कमी दिसेल म्हणा, काय ऐकू कमी येईल म्हणा, काहीतरी एवढं येईल, याच्यापेक्षा काय होणार आहे. तर जे अजून आहे, जे हे विचारू शकतं, जे हा विचार करू शकतं, तेवढं सुद्धा परमेश्वराकडे जायला पुरेसं आहे, एवढा अगदी खात्री वाटली तर हरकत नाही. शेवटचं वाक्य आपले कबीरजी म्हणतात तसं, जागे तभी सवेरा. ज्या वेळेला आपण जागा होतो त्यावेळेला सकाळ होते हे लक्षात ठेवा. सकाळी 6ला होते असं नाही, कोणी 10ला उठला तर त्याची सकाळ 10ला होते. त्यामुळे तसं काही त्याच्यावर अवलंबून नाही. सकाळ जेव्हा जागा होतो तेव्हा होते. त्यामुळे आपण आज जागे झालो तो आत्ता सकाळ झाली असं समजावं आणि सुरुवात करावी कामाला की मनुष्य पोचणार. तर साधकाने नित्य साधवध असावे याचा अर्थ काय, याच्यावर आपण एक निरूपणच केलेले, त्यामुळे आता मी त्याच्यावर काही फार बोलत नाही. आपण याचं निरूपण पाहिलं तरी चालेल. साधकाने सतत सावध असावं, यातलं सतत फार महत्वाचं आहे आणि सावधही महत्वाचंच आहे. काय महत्वाचं नाही, संतांचे शब्द कुठला टाकण्यासारखा नसतोच त्यातलं काही, कारण ते आलतोफालतू गोष्टी लिहितच नाही. ते ज्या वेळेला काही लिहितात त्यावेळेला ते अत्यंत मुचकं आणि अत्यंत महत्वाचं असतं. तर त्याच्यातलं सततही महत्वाचं आहे आणि सावधही महत्वाचं आहे. तर त्याची आपल्याला विशेष गरज आहे. तर आपण ते जरा निरूपण पाहिलं तर बरं होईल, म्हणजे मला त्या प्रश्नातून पुढे जाता येईल फार तपशिलात न जाता. सावधतेची गरज साधकालाच आहे असं नाही, त्यांनी ती प्रपंचावरून ओळखावी. त्यावेळेला मला काय म्हटलं असेल काय मला आठवत नाही, 2-4 वर्षापूर्वीचं निरूपण आहे, तर त्यावेळेला आपल्याला कदाचित आठवत असेल की किंवा अगदी परवा आपला गेल्या महिन्यात विषय झाला तसा की ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे आणि एक क्षणभर बेसावत झाला तर काय होतं आपल्याला माहिती आहे ना. मग साधकाला बेसावत राहून कसं चालेल. ड्रायव्हिंग सीटवर आहे, आपण कार चालवतो आहोत किंवा काय गाडी चालवतो आहोत आणि 1-2 क्षण किंवा आपल्याकडे आतापर्यंत जे ऍक्सिडेंटचे रिपोर्ट्स आले ते पहाटेच्या वेळेला 3 वाजता अपरात्री ड्रायव्हिंग करीत असताना डोळ्यावर झापड किती क्षण असते, काही क्षण, पण त्या क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं की नाही. मग साधकाने नित्य सावध असावे हे किती बरोबर असेल याचं फक्त एक उदाहरण दिलं, बाकीचे आपण त्यातून बाहेर तरीच आहे. कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टीचा मनावर लगेच परिणाम होऊ देऊ नये असं सांगतात. मग शिवाजीराजे गेल्यानंतर समर्थांना दुःख झालं, त्याने अन्न पाणी सोडलं वगैरे. तसंच स्वामीसुत महाराज गेल्यानंतर अक्कलकोट स्वामींना सुद्धा फार दुःख झालं. तर हे कसं काय, बरोबर आहे. समजून घ्यायच्या दृष्टीनं योग्य प्रश्न आहे की
चांगल्या वाईट गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नये हे तत्व आहे, याचा व्यवहार आहे, हे तत्व आहे. त्याच्याबरोबर या लोकांनी ज्यांच्याबद्दल विचारलं किंवा आणखीन असं खूप ठिकाणी आपल्याला आढळतं, ते आपल्याला इकडे अमराव महाराजांच्या यांच्या बाबतीत आढळेल, कुठेही जात ते सगळीकडे आढळेल, कुठल्या सत्पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हे नाही असं नाही. याचा अर्थ एक की त्यांनी देह धारण केलेला आहे, तेव्हा देह धारण केल्यावर देहाचे जे धर्म ते त्यांना येतात. रामाने सुद्धा शोक केला, देहाचे संबंध धारण केले की देहाच्या संबंधाप्रमाणे दुःख वाटायला येतं किंवा देहाचे जे सगळे हे आहेत गुणधर्म आहेत ते सगळे येतात. तर आता मनावर परिणाम म्हणजे काय आहे की दुःख झालं समजा, तर यात जे दुःख आहे ते मानवतेचं दुःख आहे, द्योतक आहे. थोडा दुःखामधला फरक लक्षात घेऊ. आता इथे कोण आहे तर आपण एक उदाहरण म्हणून दिले तेच घेऊया की समर्थांचे एक शिष्य आहे, ते समर्थांच्याबद्दल प्रश्न विचारला किंवा शिवाजीराजांच्याबद्दल विचारला. इकडे अक्कलकोट स्वामींचा आहे, तो स्वामीसुत महाराजांच्या बद्दल आहे. आपण सुद्धा दुःख करतो आणि तेही दुःख करतात. त्यांचं दुःखाचं कारण कोणाच्या संबंधाने आहे? हे स्वामीसुत महाराज मुलाचं दुःख असणं वेगळं आणि शिष्याचं असणं वेगळं. त्यात कार्याच्या संबंधी दुःख आहे. देहाच्या संबंधी माझे सुखाचं काहीतरी कमी झालं म्हणून दुःख होतं सर्वसामान्य माणसाला. त्याची जी सुख आहेत ना त्यात कुठेतरी उणीव निर्माण होते म्हणून सर्वसामान्य माणसाची दुःख आहे. मनुष्य गेल्यावर जो रडतो तो त्याचा काहीतरी नुकसान होतंय म्हणून रडतो असं कृष्णमूर्ती म्हणतात. आपण तपासून बघायला हरकत नाही, प्रेमापोटी नव्हे. तो त्याच्या जीवनात जी उणीव निर्माण झाली त्याच्यामुळे त्याला जो आता त्रास होणार त्याचं कसं होणार हे मनात असतं. आत अंतरंगामध्ये ते असतात. त्या देहाच्या संबंधाने होणाऱ्या नुकसानीबद्दल तो बोलतो. हे एका आत्मस्वरूपाचं दुसऱ्या आत्मस्वरूपाच्या संबंधातलं दुःख आहे. हे दुःख त्या स्वरूपाचं नाही आहे. हे यांचे कोण नव्हेत. हे जरी महाराज असले तरी सुद्धा इथे कोणी जरी असले तरीही त्यांची मुलाबाळांसाठी जी दुःख आपल्या जीवनात आहेत किंवा आपल्या सर्वसाधारण पाहण्यात जी दुःख असतात ती अशा तऱ्हेची नुकसानीपोटीची दुःख आहेत. ही दुःख तशी संबंधातली नाही आहेत, ही कार्यसंबंधातली आहेत. जगतामध्ये जो उद्धाराचं काम चाललेलं आहे त्या संबंधातली आहेत. या उद्धारात काही कमतरता येईल का, त्यामुळे जगाचा उद्धार होण्यात काही अडचण निर्माण होईल का, अशा स्वरूपाची दुःख आहेत. अशा स्वरूपाची दुःख आणि आपली दुःख यामध्ये खूप फरक आहे ना. मग आपण त्यांची दुःख समजून घ्यायला हरकत नाही. तर आता बाकीचा प्रश्न आहे तर तो काही वेगवेगळ्या ठिकाणी काय होतं, कुठेही संस्था झाल्या, संस्थानं झाली, हे झालं, मठ झाले, अमुक झालं की त्या संबंधित प्रश्न आहे. मी त्यात तपशिलात जात नाही, पण तिथे ती माणसंच एकत्र येतात. शेवटी गुरूंचा पराभव सर्वात उत्तम कोण करतं? श्रीराम समर्थ. पुढे करतात. त्याचं साधं एक सोपं हे आहे, ते कुठेही लागू पडतं की जितका मनुष्य उपदेशापासून दूर तितका तो व्यवहाराने कोर्टाच्या जवळ. हे लक्षात ठेव. कोणालाही कधी लागू पडायला हरकत नाही असे सर्वसामान्य त्याचं उत्तर देऊन ठेव. कालातीत म्हणजे काय? कालातीत आपल्याला माहितीच आहे, काळाच्या पलीकडे असलेले. आता भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर माऊली अशी उदाहरण दिलेत. यांना कालातीत असं का म्हणतात? सरळ आहे. आज आपण त्यांचं कोणत्या अर्थाने स्मरण करतो त्या अर्थी ते कालातीत आहे. आपल्या आजोबांचं नाव एक वेळ सांगता येईल त्यातल्या त्यात, पण पणजोबा, खापर पणजोबा किंवा आता त्याच्या पुढचे काय काय असतील ते त्यांचे खाकर पणजोबा म्हणा, का हे शिल्लक नाही. ते काळाच्या ओघामध्ये आले आणि काळाच्या ओघामध्ये निघून गेले. हे काळाच्या ओघामध्ये आले आणि टिकून राहिले, काळ निघून गेला. ते कालातीत. ते काळाच्या ओघात आले, 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, काय त्यांचं मुदत संपली की निघून गेले. त्याच्यानंतर काय नाही. असलं तर वडिलांचा फोटो आजोबांचा सो काढून ठेवावा लागतो, त्यानंतर वडिलांचा. आता पुढची पिढी आली, इतकं साधं येते हो की नाही. तर तसं कालातीत होणं म्हणजे काय आहे की ज्यांनी शरीर तर ठीक आहे काळाच्या स्वाधीनच आहे, तर त्यामुळे ते कधीतरी काळाच्या अधीन होणार हे बरोबर आहे, पण हे काळाच्या अतीत होतात. त्याच्यामध्ये साधं सूत्र, फक्त वेळेच्या अभावी फक्त सूत्र त्याच्यातलं सांगतो की शरीर असताना सुद्धा जे शरीर काळाच्या स्वाधीन आहे, शरीर काळाची मालमत्ता आहे, त्याला जेव्हा हिरावून न्यायचं त्यावेळेला ते नेतो. म्हणून ते लहानपणी पण जातं आणि म्हातारपणी जाता जात नाही. की नाही, आपण बघितलं असेल ना उदाहरणाचे. दोन्ही उदाहरणं तरी आहेत की जाता जात नाही. काळाचे त्याला न्यायची नाही मालमत्ता, त्याची आहे. त्याने काय करायचं त्याने ठरवायचं. तो 20ला घेऊन जातो, तो 90ला नेत नाही आणि तो 70ला घेऊन जातो. काय त्याची मालमत्ता आहे, तसं झालेलं आहे सगळं. तर तसं आहे, हे मुळात काळाचं मालमत्ता आहे. पण काळाच्या ते स्वाधीन असताना जे त्याच्या पलीकडे जातात ते कालातीत होतात. काळाच्या स्वाधीन शरीर असून सुद्धा
जे त्याच्या पलीकडे जातात, म्हणजे त्याची मालमत्ता स्वतःकडे घेतात, त्याची मालकी स्वतःकडे घेतात, ते म्हणतील तसं शरीराला राहावं लागतं आणि जायला मिळतं, त्यांना त्याची किंमत उरत नाही. ही गोष्ट कालायच आहे, कारण मुळात शरीराची किंमत उरली नाही तर ते कधी राहावं तेव्हा जावं तो राहावं, त्याचा काही प्रश्न येत नाही, त्या अर्थाने नाही. पण ज्या अर्थाने त्यांची त्याच्यावर काळाची जी सत्ता चालते, ती ज्यांची शरीर असताना त्या शरीरावर सत्ता चालते, ते लोक कालातीत आहेत. त्यामुळं त्यांचं स्मरण केलं जातं. काळात जे येतात आणि काळाच्या ओघाने जातात त्यांचं स्मरण फार तर त्याचे नातेवाईक पिढ्या 1-2 पिढ्या बस संपल्यापेक्षा काय. त्यामुळं असं कालातीत होणं शक्य आहे की नाही, हा खरा मुद्दा आहे. या प्रश्नापेक्षा त्याच्यापेक्षा पुढचा प्रश्न महत्वाचा हा आहे की आपण तसं होता येतं, तो असं होता येतं, त्यासाठीच हे सगळे साक्षी पुरावे समोर ठेवलेले आहेत. हे संत महापरिदेही आले, पुढे पाहता देवजी झाले. म्हणजे ते काळाच्या पलीकडे गेले, ते आपल्या बरोबर काळासारखे शरीर धारण करून येऊन काळात असून काळाच्या पलीकडे त्याच्यावर सत्ता गाजवणारे झाले. ते महत्वाचं. नाम आणि नाव यात फरक काय? बरोबर आहे, मला वाटतं कुठेतरी हे येऊन गेलं होतं का काय आठवत नाही. व्यक्तीच्या नावाला उद्देशून आपण नाव असा शब्द वापरतो, भगवंताच्या नावाला उद्देशून नाम असा शब्द वापरतो, असे व्यावहारिक भेद आपण करतो. बोध आहेच, बोध कशाचा तरी होतो, तो असाच होतो बोध. पण याच्याबरोबर आपण असं लक्षात घेऊ की एक राम हे नाव आहे आणि एक राम माणसाचं नाव आहे. तर एक रूपाचं आहे, एक लौकिकाचं आहे, एक आयडेंटिफिकेशन, त्याची ओळख यासाठी एक नाशिवंत स्वरूपाचं आहे, आणि दुसरं जे राम आहे ते भगवंताचा संकेत आहे, ते उद्धाराची वाट आहे, ते उद्धाराची शक्ती आहे, ते परमेश्वराशी ऐक्य दाखवतं, ते परमेश्वराचा बोध करतं, ते अविनाशी आहे, ते टिकून आहे. हे राम टिकून नाही. आत्ता जे आपलं मृत्यूचं झालं तसं, तर तसं जे मृत्यूला स्वाधीन आहे ते नाव, जे मृत्यूच्या स्वाधीन नाही ते नाव. असं समजायला हरकत नाही. ते मृत्यूच्या कक्षेत येत नाही, ते काळाच्या कक्षेत येत नाही, म्हणून ते तेव्हा टिकून होतं. कधी याचं उत्तर देता येत नाही नाम या शब्दाच्या बाबतीत. राम नाम कधी असं तो उत्तर नाही देता येत. कधी कोणात टिकवा, अनादिकालापासून वगैरे वगैरे शब्द भाषा वापरावी लागते. अनादि म्हणजे जे आधी माहिती नाही, सुरुवात माहित नाही, तर तशा तऱ्हेचं वापरावं लागतं. म्हणूनच नामामध्ये हे सर्व सामर्थ्य आहे. नामाबद्दल पुढे प्रश्न आहेच, पण त्या संदर्भात एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही की हे नाव आणि हा याच्यातला फरक आहे. तर एक त्याच्यात साम्य आहे, बोध करण्याचं साम्य आहे. जसं हाक मारल्यावर सामान्य राम म्हणून जर कोणी इथे असेल आणि त्याने हाक मारल्यावर जर ओढ दिली तर तो जसं ओढ देतो, तसं नामाने सुद्धा भगवंत कोणत्याही स्वरूपात ओढ देतो, एवढं नक्की, एवढं लक्षात ठेवून तरी चालेल. साम्य एवढंच, बाकी सर्व भेदच आहे. तर हे एक हे आत्ता जे नामाबद्दलचा प्रश्न होता त्याच्याशी संबंधित आहे, म्हणून हा घेतो की ह्या आरतीबद्दल प्रश्न मागे एकदा आला होता. आहत तैसे अनाहताचे शब्दरूप हे बीज जगाचे. तर असं का म्हटलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ नाही काढा. मागे एकदा आहत आणि अनाहत बद्दल आपण बोललो, आपल्याला कल्पना असेल, आपल्या लक्षात असेल. हे नादाचे 2 प्रकार आहेत. फक्त सारांशाने फक्त 5 वाक्य सांगतो. नादाचे 2 प्रकार आहेत. हे आहत आहे, एक अनाहत आहे. आहत आहे तो काहीतरी आघाताने निर्माण झालेला आहे, अनाहत आहे तो अखंड सुरू आहे, तो कशाच्या आघाताने निर्माण झाले नाही. आपल्याला सूक्ष्मता किती आहे याच्यावर अनाहतनात किती ऐकू येतो हे अवलंबून आहे. तर दगडात सुद्धा स्पंदन आहे, हे म्हणायचे ना कृष्णमूर्ती मला दगडातली स्पंदन ऐकू येतात, ते अनाहत. तर तसं अनाहत आहे. हे नादाचे प्रकार झाले. त्या नादात अर्थ मिसळला की शब्द तयार झाले. आपले नादात अर्थ मिसळा, इथं जो प्रश्न आहे त्याला धरून सांगतो. त्यात अर्थ मिसळला. आता नुसतं एक ठणक नाव झालं तर त्याला काही अर्थ नाही आहे. आहत नाद आहे, बरोबर, कशावर तरी काहीतरी आपटलं तर आवाज येतो, तो आहत आहे, आघात आहे. तर त्यामुळे आघाताने निर्माण झालेला नाद आहे. अनाहत आहे त्याला प्रश्नच येत नाही काही, ते पार एक्सलन्स आहे, ते तिच्यापर्यंत पोचणंच कठीण. म्हणजे इतकी सूक्ष्मता चित्ताला येईल तर कळेल. पण आपण जिथपर्यंत विचार करू शकतो तिथपर्यंत आहत नादाचा विचार करू शकतो, ज्याच्यामध्ये काहीतरी आघात करून केलेला नाद आहे. तर त्या नादामध्ये थोडा अर्थ मिसळला तर आपले शब्द तयार होतात, आपले जे व्यवहारातले शब्द आहेत. म्हणून दुसऱ्या भाषेतले शब्दांचे अर्थ कळत नाहीत. ते भंगार होतं ना घोटाळा कन्नडीमध्ये गेल्यानंतर, तर तसं ते होतं काहीतरी. तर ते टाकून द्यायचं आणि एक जपून ठेवायचं, गाण्याचा फरक आहे, पण थोडंसं असं भंगाराचं होतं. तर तसं त्याच्यात तो अर्थ जो आहे, आघात एकच आहे, पण त्याच्यात जो अर्थ आहे तो त्यात नाहीये, म्हणून फरक पडला.
एकाने ते विकायला म्हणजे काय फुकटात दिले आणि दुसरा काही झालं तरी सोडायला तयार नाहीये, असं जे सोनं आणि भंगाराचा अर्थ आहे तसंही होतं. तर नादात अर्थ आहे, त्यामुळे तो ज्या भाषेतला आहे त्याप्रमाणे त्याचा अर्थ होईल. तर तो कसा असेल तसा, तर तो जे अर्थ आहे तो मिळवला की मग शब्द झाले. आता जगाचं बीज शब्दामध्ये आहे, म्हणजे पहिला शब्द ओंकार हा जो मानला त्याचीच सर्व रूपं आपल्याला आढळतात. सगळीकडे ओम या शब्दाची वेगवेगळ्या धर्मामधली रूपं अगदी जवळ असलेली उच्चाराने, आपण ते विषयात नाही गेलं तरी चालेल. पण एक नक्की की ह्या शब्दाशिवाय पुढचं काम सुरू होत नाही. आपल्या कामामध्ये सुद्धा नाद आहे, तर नादाशिवाय जाऊ दे बाकीच जाऊ दे, पण मूल जन्माला येतं ते रडलं नाही तर काय होतं आपल्याला माहिती. मुलाला रडवतात, थापते ते म्हणतात, त्याला उलट करून त्याला आपटतात, तेव्हा ते मूल जेव्हा रडतं, म्हणजे ज्यांना ही कल्पना असेल, प्रापंचिकांना माहिती आहे असा विषय, तर तसं ते मूल रडतं, ते आघात येते. ते शब्द सुरू केला की हाय सगळं ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. मुलाची जी जन्माची जी कल्पना आहे तिथे सुद्धा ते त्याच्या रडण्याच्या आघाताशी संबंध आहे त्याचा. तर तिथे सुद्धा तो त्याच्याकडून व्हायला लागतो. नाद सुरू झाला की सगळ्या सिस्टीम सुरू झाल्या. बाकीचे तर हसतच तिथे, मग एवढं त्या रडण्यात काय महात्म्य आहे, पण ते काहीतरी आहे महात्म्य एवढं खरं. तसं या जगाच्या सर्व रचनेमध्ये घटनेमध्ये पुढे आता त्या मुलामध्ये काय होणार, आणखीन एवढंच आहे, तेवढं होईल तेवढं होईल तेवढं होईल, काय 5 फूट उंच होईल, अमुक होईल, आकार येईल, अमुक होईल, पण मुळात ते रडलं, मग आता हरकत नाही. तसं त्या नादाचं महत्व आहे. तिथून म्हणून त्याला बीज म्हटलेलं आहे. तर आपल्या दृष्टीने हे बीज आहे, इथून सुरुवात झाली. आता होणार ते फक्त वाढ, व्हेरिएशन हे सगळी होतील त्याची. तर त्या दृष्टीनं ते जगाचं बीज आहे. शब्दरूप हे शब्द हे जगाचं बीज आहे, तिथून आपली सुरुवात होते. म्हणून ते मानलं. आता हे एकदा सांगितले म्हणून याच्यावर जास्त सांगितले. नवे अक्षरे मंत्र नसे हे पण सगुण रूप भगवंत असे हे पण सांगितले, त्यामुळे त्याच्यावर नाही सांगत आता, कारण हा विषय एकदा येऊन गेलाय. तिसरी गोष्ट, श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा अर्थबोध व्हावा ही प्रार्थना. बरोबर आहे, आपण नाम समजून घ्यावं असं म्हणतात. नामाचे प्रकार आहेत, म्हणजे मंत्र शब्द वापरणं थोडंसं मी आहे ना सावधगिरीने वापरतो. फार काय अगदी मंत्र शब्द आपण सिरियसली नाही घेतला तरी चालेल, नाम असाच शब्द घ्या. पण नामाचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये ज्ञानमंत्र आहे, म्हणजे ज्ञानाचं नाम आहे, ज्ञानबोधक आहे, असं स्तुतीबोधक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्राचे प्रकार आहेत. तर ते त्या शास्त्रामध्ये आपण बघितलं तरी चालेल. तर याच्यात आपल्याला इथे हे जे आहे हे श्रीराम जय राम जय जय राम असं नाव आहे. आपल्याला जे सिद्धमंत्र म्हणून जो तारक मंत्र आहे, तर तो हा याच्या आधी माहिती नाही, जसं त्या नामनामाचे आधी स्वरूप माहिती नाही तसं याचं आहे हे बरोबर. पण याच्यामध्ये श्रीकार जो आहे तो कुठले, मागे एकदा मी आपल्याला बोललो होतो, आपण सगळे श्रीयुत त्याचे श्री, आणि तिथे जे श्री आहेत ते भगवत स्वरूप म्हणून श्री निरंजन रघुनाथ, श्री समर्थ असं मागे आपल्याला म्हटलं होतं. ते श्री समर्थ असं लिहिताना श्री आणि समर्थ मध्ये स्पेस आहे, अंतर आहे, पण त्याच्यामध्ये पूर्ण विराम किंवा डॉट नाही आहे. तेच जर श्री काय माने पाटील मग तो पेठे काय म्हणलं की त्याच्या पुढे एक श्रीयुत, एवढंच, म्हणजे त्याच्या पलीकडे आपली रेंज नाही. ते जे आहे ते श्री साक्षात भगवंताचं स्वरूप असलेले अशा अर्थाने श्री आहे, म्हणून तिथे पूज्यत येत नाही. त्याच्या पुढे नुसतं श्री समर्थ, श्री निरंजन रघुनाथ, श्री कृष्ण असं आहे. तर हे जे आहे या ठिकाणी श्री आणि त्या श्री मधला फरक लक्षात घेतला तर भगवत स्वरूप राम, श्री राम असा म्हटलं. त्याच्यातलं पहिलं भगवत स्वरूप आहे. आता हे जे श्री मधला फरक लक्षात आला तर तो जो राम आहे त्याचा मी बोध करून घ्यायचा किंवा त्याचं स्मरण करायचा प्रयत्न करतोय. हा पहिला त्या रामाच्या शब्दाचा अर्थ, श्रीराम या शब्दाचा अर्थ. श्री हे राम याचं भगवत स्वरूपाचा बोध असं हे श्रीराम आहे. आता ते नुसतं बोध नाही, मला ते जीवनामध्ये श्रेष्ठ वाटतं. आपल्याकडे कोणताही नेता असला, काहीही असलं, काही कुठलाही अगदी धार्मिक कार्यक्रम हा काय जय जयकार करतात का नाही, कशासाठी जय जयकार करत असतील? श्रेष्ठत्व मान्य करणं आणि सांगणं मोठमोठ्याने त्रिवार, यासाठी आपण जय जयकार करतो. सर्वसाधारण कुठलेही, अगदी बाहेरचे घ्या, राजकीय घ्या, आध्यात्मिक घ्या, कशातही घ्या, तर त्या ठिकाणी ते आहे. तर या ठिकाणी हे ज्या भगवत स्वरूपाचा मी उच्चार केला श्री या निमित्ताने, ज्या रामस्वरूपाचा म्हणजे भगवत स्वरूपाचा संबोध केला त्या रामाचा जय जयकार मी करतो. म्हणून श्रीराम पुढे जय राम, त्याचा मी जय जयकार करतो, त्याचं श्रेष्ठत्व मी प्रतिपादन करतोय असं दुसऱ्या राम मध्ये आहे, जय राम मध्ये आहे.
आणि हेच तो जो जिथे आहे तर त्याची व्यापकता जी आहे ती लक्षात आल्यानंतर मग मी पुन्हा पुन्हा जय जयकार करतो. त्याची व्यापकता कोणती? की जे भगवत स्वरूप आहे ते बाहेर आहे, मला ते कळून अंतर्यामीच्या रामाचा बोध होतो, अंतर्यामीच्या भगवत स्वरूपाचा बोध होतो. त्यामुळे जय आणि जय आहे, त्याचाही जय आणि याचाही जय आहे. मला इथे जायचं शेवटी ते जय जय राम, ते जय आहे हे म्हणते मला. कारण मला त्याच्याशिवाय मार्ग नाही. मी सगुणात आहे. मला समोर राम दिसला की मला नमस्कार करावा असं वाटतो, दत्त दिसला की नमस्कार करावा असं वाटतो, काय आपलं कृष्णरूप असेल तर नमस्कार करावा असं वाटतो. ही माझी सगुणाची मर्यादा आहे. म्हणून त्याचा जय जयकार तर आहेच, पण मी कृष्ण स्वरूप आहे, मी भगवत स्वरूप आहे, माझ्या अंतर्यामी राम आहे, त्याचाही जय जयकार आहे. म्हणून जय जय राम केले आहे. एवढं लक्षात ठेवलं तर ह्या जय जयकारामुळे काय सूचित होतं तर ते स्मरणवाचक आहे. मी फक्त यादी सांगतो, वेळेअभावी यादी सांगतो. ते स्मरणवाचक आहे. जय जय राम, एकदा मनुष्य श्रीराम म्हणतो, जयराम म्हणतो आणि जय जय राम म्हणतो, त्यावेळेला तो स्मरण स्मरण आणि स्मरणच म्हणतो. थोडक्यात त्याला आठवण व्हावी अशी त्याची इच्छा आहे. हे ते एकदा श्रीराम म्हटल्यानंतर कळलं, पण तसं नाही होत. आपण मुलाला विचारतो ना, परत लक्षात राहिलं ना, तुझ्या लक्षात राहिलं ना, परत एकदा सांग, काय सांगशील निरोप, ते स्मरण त्याचं आहे. ते दुसरं ते स्फुरणवाचक आहे. तिसरं ते आनंदवाचक आहे. हा जो राम आहे तो आनंदवाचक आहे, तो स्फुरणवाचक आहे. त्यानंतर ते बोधवाचक आहे. किती आपल्या सांग सगळ्या बाजूनी, तर ते बोधवाचक आहे. त्या रामाने काही एक बोध होतो, त्या बोधाकडे लक्ष असावं यासाठी ते बोध आहे, ते बोधवाचक आहे. आणखी संबंधवाचक आहे. या रामाचा मी जय जयकार करतो त्याचा माझा काहीतरी संबंध असल्याशिवाय उगाच कोणातरी कोणतरी नाही जय जयकार करेल, होय की नाही. जरी बोलावलं तरी नाही जय जयकार करेल. तर ते बोलून नाही काढतात, आपण ऐकतो, आपल्याला काय कळत नाही त्यातलं. बोलून आणले लोक सुद्धा पैसे द्यावे लागतात जय जयकार करायला, अशी परिस्थिती नाही. कारण संबंध काहीच नसतो. पण जिथे काही संबंध असतो तिथे ते नाही करावं लागत, जय जयकारच करतात एकदम, हो की नाही. असं होतं ना. महाराजांचं प्रेम आहे म्हणून महाराजांचा जय जयकार आहे. आपण जे अनंतकोटी प्रमाण नाही वगैरे काय 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 आपला संबंध जसा आहे त्यानुसार तो जय जयकार होणार. तर त्यामुळे संबंधवाचक आहे तो जो जय जयकार आहे शेवटचा तो संबंधवाचक आहे. आणि तिसरं, ह्या सगळ्या मूळ स्वरूपाचा मला अर्थ कळत नाही म्हणून अज्ञेयवाचक आहे. हे समोर असावं की हे अज्ञेयवाचक आहे, हे ज्ञात होत नाही. रामाचं खरं स्वरूप जे मी आज मूर्तीत पाहतो, जे माझ्यात आहे असं मला वाटतं. आज नुसतं वाटतं, मला अनुभव नाही, ठीक आहे. पण जे वाटतं त्याच्या पलीकडे अजून आहे, ते मला नाही अर्थ कळते. ते तुम्ही विठ्ठल म्हणा, ते राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, काही म्हणा. तर अशा तऱ्हेचं हे आहे. एवढ्या गोष्ट आता हे सगळं काळात जातो. काही त्याच्यात अज्ञेय शब्द लक्षात आला ना. हा, जे ज्ञेय नाही, समजून येऊ शकत नाही. तर ज्ञेय आहे ते आपल्याला कळतं, अज्ञेय आहे कळत नाही. तर त्याचं अज्ञेयता शिल्लक राहते नेहमी. म्हणजे गुरुचं जसं आहे की तुम्हाला जे कळतं ते व्यापून जो उरतो तोच गुरु. तुम्हाला जे कळतं ते जर ते गुरु तुम्ही ओळखलं तर तो गुरु नाही राहायला, मग तुम्ही गुरु झाला आता, बघ नाही. कारण त्याच्या पलीकडचं आता आपल्या लक्षात यायला लागलं. गुरुचं खऱ्या स्वरूप असं असलं पाहिजे. मागे एकदा बोललो ना, ते अज्ञेय राहतं नेहमी. गुरुचं स्वरूप अज्ञेयच राहिलं पाहिजे. कारण तो तुम्ही काय कराल त्याच्या पलीकडे असतो तो कायम. असं जर असलं तरच ते गुरुत्व आहे. तर ते गुरुत्वाचं ते लक्षण आहे. तसं इथे अज्ञेयत्वाचं लक्षण आहे की तुमची ज्ञानमर्यादा आहे ना. शेवटी आपण त्यात म्हणले ना, ज्ञानमर्यादा जाणीना बोधपाठावर आहे. ते त्यासाठीच आहे की मला ज्ञानाच्या मर्यादेत माझी काय ज्ञान ज्ञान म्हणून असं असणार, काय अगदी समजा पूर्वजन्मातलं थोडंफार या जन्मात गोळा केलेलं काय असेल ते, हेच माझं ज्ञान. यानेच मी राम ओळखणार ना. मग त्याला मर्यादा नाही कळणार, त्याचं सर्व स्वरूप मला नाही कळणार. पण ते कळणार नाही याची जाणीव आहे ती. त्यामुळे अज्ञेय बोधकी तो आहे. वाचनाचं महत्व काय आहे, त्याचे फायदे आणि तोटे कोणते सामान्य माणसासाठी आणि साधकांसाठी, हा तसा व्यावहारिक प्रश्न आहे. पण आता जाता जाता म्हणून त्याचं सांगतो की ज्ञान अनुभवाने येतं. प्रत्यक्ष ज्ञानासारखं ज्ञान नाही. समोर पाहिले आपण सांगतो मी स्वतः पाहिले वगैरे वगैरे, तर ते प्रत्यक्ष ज्ञानाचा मार्ग. त्यानं खरं ज्ञान किंवा शहाणपण येतं. पण सर्वच अनुभव स्वतःला येणं शक्य नाही म्हणून ज्ञानाचे काही प्रकार झाले. त्यात वाचन हा एक आहे. असं लक्षात ठेवलं तरीच आहे. सर्वच अनुभव सगळ्या ठेचा स्वतःला खाता येत नाही. म्हणजे इच्छा असते बऱ्याच वेळेला की कोणी सांगितलेलं कोण ऐकतो कुठे, नाही का. नाही तर मग काय अर्थवाचनानेच काम झालं असतं खरं म्हणजे. कारण सर्व अनुभव त्याच्यात लिहून ठेवलेलेच आहेत. तर तसं होत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की नाही तसं नाही, मी स्वतः तो अनुभव, ते अनुभव घेऊन बघितलं का मग त्याला खात्री पडते. कारण अनुभवाचे याच्या पलीकडे आणखीन काही नाही. याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे, आणखी प्रमाण. तर त्याच्याऐवजी हे सर्व अनुभव काही आपल्याला येणं शक्य नाही म्हणून थोडंसं आपण असं प्रयत्न करतो की जे अनुमानाने होतं, जे दुसऱ्या शब्द प्रमाणाने होतं, ते त्याच्यात हे वाचन आहे.
तर त्यातलं एक शब्दप्रमाण जे आहे त्यातलं वाचन आहे. तर सर्व अनुभव स्वतःला घेणं व्यवहारात शक्य नाही असं लक्षात ठेवलं तरी चालेल, खरोखरच शक्य नाही. तर यामुळं आपण शेवटी तो कोश वाचतो, ते पुस्तक वाचतो आणि त्याच्यातल्या ज्ञानाप्रमाणे चालतो. त्यामुळे वाचनाचं महत्त्व अपार आहे आणि त्यामध्ये माहिती आहे, ज्ञान आहे, उलगडा आहे, निरसन आहे, काय किती प्रकाराने जीव जगत ईश्वराचं जगत ईश्वर सगळा संबंध आहे. म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या तर व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा माहितीची साठी वाचनाची गरज आणि पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा काही वाचनाची गरज. आज वाचन करून पुढं जाणं महत्वाचं, वाचन करीतच राहणं हा त्यातला तोटा. की वाचनाने वाचनाची सवय लागते तर ती सवय आड येते पुढे. त्यामुळे वाचन सोडणं कठीण जातं तर ते त्याचा तोटा आहे. तो व्यवहारात पण होतो आणि परमार्थात पण होतो. तर त्यामुळे वाचन सांगितलं कशासाठी, माहिती व्हावी म्हणून. परमार्थातलं वाचन कशासाठी सांगितलं, आचरण करावं म्हणून. मग आचरणाला कधी वेळ मिळणार. महाराज एकदा म्हणाले फार वाचत राहिलं म्हणजे आचरण करायला वेळ राहत नाही. त्यावर ओळखावं. मी फार तपशील उत्तर देत नाही कारण आता हे झालेलं आहे, आपल्याला दृष्टीने वेळ संपत आलेली आहे. एकच प्रश्न घेतो आणि थांबतो आता. अरे बाप, तो व्यावहारिकच आहे, चालेल. विवाह करण्यापूर्वी लग्नाकडे बघण्याचा मुलाचा आणि मुलीचा दृष्टिकोन काय असावा. काय बाबा कशाला उत्तर देतात तो, कसले प्रश्न. सांगू का, इतकी माणसं इथे बसलेत, कोणी सांगेल दृष्टिकोन कसा असावा. पहिल्यांदा आधी कोणाचं तरी ऐकण्याचा असावा असं म्हणतोय. त्यातलं कोणी सांगेल आणि काय कायची सोय होईल. तर त्यामुळं तसं बघण्याचा दृष्टिकोन, प्रश्न खरोखर महत्वाचा आहे. मी जरी थोडंसं यानं बोललो, हलक्या ह्याच्यात बोललो टोनमध्ये, तरी सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण हा संबंध माणसाचा परमार्थून प्रपंचाचे दिशा लावून देईल असा प्रश्न आहे. चांगल्या अर्थाने दिशा शब्द वापरलाय. काय काही शब्द वापरता येत नाही म्हणून वापरले नाहीत, पण त्याची बरोबर दिशा देण्याचं सामर्थ्य त्या प्रश्नामध्ये आहे. हा प्रश्न महत्वाचा या दृष्टीने शंकाच नाही. तर त्यामुळं अर्थात आता दृष्टिकोन काय असावा असं विचारलंय तर ह्याच्यातली एक जाता जाता पहिली गोष्ट सांगावीशी वाटते की नंतर बहुतेक हे स्वातंत्र्य राहत नसावं म्हणून हे आधीच विचारलेलं. तर कुठला दृष्टिकोन काय येते वाटेल त्याला सामोरं जायची वेळ ती माणसाला. आणि त्यामुळे हे प्रश्न आधीच विचारावेत आणि यांनी विचारलं असेल तर ते आधीच विचारलं असेल असं मी समजतो. आणि आधी विचारला असेल तरच त्याचा उपयोग आहे असं. काय आता तुम्ही कंटाळ्यात बराच वेळ बसून आता जेव जरा जास्त करून घेतला महाराजांनी. तर आपल्याला त्याची व्यावहारिक बाजू बरोबर आहे, हे प्रश्न चांगला आला की हे आधीच विचारलं तर उपयोग आहे. तर त्यामुळे याच्यात एकच लक्षात ठेवावं की आपल्याकडे जे सांगितले धन्यो गृहस्थाश्रम ते त्याचं खरं स्वरूप आहे उत्तराचं. गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमामध्ये धन्य मानले आहे. म्हणजे किती आश्रम आहेत खरं, म्हणजे काय आता ब्रह्मचर्य आश्रमाने काय केलेलं आहे तो तर थोडीच आहे. त्याच्या पलीकडे ते आहे सगळं बाकीचं. म्हणजे ते आणि पुढं जाण्यासाठी काय वानप्रस्थ करतील वगैरे ते तर थोडंच आहे सगळं. पण धन्यग्रस्थाश्रम म्हणलेलं आहे असं म्हणावं याच्यातच सगळं आलेलं आहे. आणि महाराजांचं सुद्धा प्रेम ग्रस्थाश्रमावर जास्त आहे. ते म्हणाले संन्यासी मनुष्य आणि हे जर आले तर मी संन्यासी माणसापेक्षा प्रापंचिक माणसाला मी अधिक माझं प्रेम राहील असं ते म्हणाले. कारण का हा सगळं त्याच्यावर जगते. आज सगळी सृष्टी जी चाललेली आहे ती ह्या प्रपंच आहे. सृष्टीचा सुद्धा परमेश्वराने प्रपंचच मांडलेला आहे. संन्यासाचा आदर महाराजांनी अगदी अपूर्व ठेवलेला आहे, त्यात शंकाच नाही. म्हणजे तो आहेच आहे, कारण ती फार पुढची पायरी आहे. पण त्याच्या मागे जग विचार केला सगळ्या जगाचा तर मात्र मग धन्यग्रस्थाश्रम आहे खरं आहे. तर त्यामुळे त्याच्यातला आश्रम शब्द लक्षात ठेवून राहिलं तर बरोबर दृष्टिकोन येईल. तो आश्रम आहे, मुळातच तर आश्रमच म्हणलेले आहे. त्यामुळे विवाह म्हणजे हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची पायरी. तर ते जे लक्षात ठेवलं तर श्रमलेला मनुष्य मुक्कामाला थोडा वेळ थांबतो तर त्याची जी जागा त्याला आश्रम म्हणतात, हो की नाही. श्रमलेला आहे, प्रवास करतोय तर तो वाटेत थांबला आणि पुढे उठून रवाना झाला. ते वानप्रस्थात जायचं असेल तर त्यासाठी आवश्यक म्हणून गृहस्थाश्रम असावा. आता हे ज्याला माहीत असेल तर काय त्याची प्रपंचाकडे बघण्याची दृष्टिकोन राहील हे काही सांगायला नको. त्यामुळे आश्रम ही अशी जागा आहे. तर हे एक. दुसरी गोष्ट ती माझी एकटीची सोय व्हावी म्हणून तो केलेला नसावा, करता येत नाही. म्हणजे एकट्याची सोय होण्यासाठी किंवा एकट्याच्या सुखासाठी तो कधीच करता येत नाही हे आधीच माहीत असावं. तर महाराज जसं प्रपंच पाचांचं असतं म्हणतात तसं हे एकट्याचं नाही, हे कामच मुळात
2, 3, 4, 5, 10 माणसांचा आहे. कारण एक मुलगी लग्न करते किंवा एक मुलगा लग्न करतो, तो तिथल्या एकदम 50 माणसांची जोडला जातो. हे त्याला लक्षात असेल तर त्याच्या बरोबर लक्षात येईल याच्यात स्थान किती आहे, तिथे किती प्रमाण आहे त्याच्यावर. त्यानंतर सुखापेक्षा कर्तव्याकडे लक्ष जास्त ज्याचं आहे त्याचा गृहस्थाश्रम चांगला असतो. दृष्टिकोन काय असावा? सुखाकडे तर लक्ष माणसाचं प्रपंच करण्यामध्ये आहेच आहे, पण कर्तव्याकडे कोणाचं आहे त्याला हे लागू आहे, तर त्याला अधिक उपयोग होईल. त्यामुळे सुखापेक्षा कर्तव्यपूर्तीकडे लक्ष असलं तो उपयोग चांगला होईल. विवाहाला बहिरंग जरूर आहेत, त्याची पुस्तकं शेकडो आहेत, पण अंतरंग खूप आहे आणि त्याचं पुस्तक मात्र नाहीये. ते आपल्याला कोणाकडून तरी घ्यावं लागेल, शिकून घ्यावं लागेल, एखाद्या संतांकडून, एखाद्या अशा सत्पुरुषाकडे शिकावं लागेल. विवाहाला बहिरंग आहे पण विवाहाला अंतरंग आहे. तर दृष्टिकोन जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर विवाहाला अंतरंग कोणतं आहे ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे सत्पुरुष या बाबतीत अत्यंत उत्तम सांगतात, त्यांच्याकडे हे शिकता येईल. नंतर ते मुळात काय आहे, कशाला काय समज, साध्य साधन गोंधळ आहे आपल्याकडे. तसं मगाशी म्हटलं की जसं वानप्रस्थाचं ते साधन आहे, तसं विवाह हे ध्येय आहे असं काही ना वाटतं. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे आपले सिनेमा आणि ते सुखाने नांदू लागले असे संपतात. ते बघितलं असेल, पुस्तकं सुद्धा बघा, आणि ते राजकन्याचं लग्न झालं आणि ते सुखाने नांदू लागले. म्हणजे मला ते लहानपणी पुस्तकं वाचलेली वाटतात. अजून मोठेपणी लोक तशीच पुस्तकं वाचतात, त्याला सिनेमा म्हणतात. तर हे जे आहे ना, तर ते जे काय आहे ते ध्येय आहे अशी अनेकांची समजूत असते. कारण त्याच्या पुढं त्या स्टोरीमध्ये सांगण्यासारखं काही राहत नाही, अडचण आहे ना. त्यात जे काय आहे ते तिथे संपतं. म्हणून ते ध्येय आहे अशी ज्यांची समजूत आहे त्यांचा अपेक्षाभंग होतो. मला ते सांगायचं की ध्येय आहे असं ज्यांना वाटतं त्यांचा अपेक्षाभंग होतो. ध्येयपूर्तीचं साधन आहे असं ज्यांना वाटतं त्यांना खूप काम असतं, पुढे खूप चांगलं काम असतं. ते करता येण्यासारखं आहे. आपण इथे अनुभवी माणसं आहेत, ते त्यांच्याकडून अवश्य विचारायला हरकत नाही या विषयात. तर आणि याचा उल्लेख उपनिषदामध्ये केलेला आहे. आपण इथे का पाहता, पार उपनिषद तैत्तिरीय उपनिषदात गेला तर त्यांनी तिथून समाजाच्या पोषणापासून वंशतंतुवर्धन, समाजाचं पोषण, आतिथ्याचा धर्म, अनेक गोष्टी त्या गृहस्थाश्रमाने माणसाला तेव्हा उपनिषदात सांगितलेल्या आहेत. म्हणजे यांनी किती त्याचा विचार केला असेल, आपण अवश्य विचार करावा असं मी त्याला म्हणेन. आणि प्रपंच विवाह करण्यापूर्वी एक लक्षात ठेवावं की प्रपंचामध्ये सुद्धा आपल्याला दोघांनाही ज्यांच्याकडे आदराने पाहता येईल, ज्यांचं आपण ऐकू शकू अशी एखादी वस्तू असावी. मग ते गुरु असतील, मार्गदर्शक असतील, आपले आजोबा असतील, सासरे असतील, कोण असेल ते असेल, पण असं कोणीतरी असावं अशी दोघांना भावना असेल तर हे आनंदात होईल सगळं. कारण दोन वेगळ्या संस्कृतीतली माणसं आलेली आहेत. एकमत होणं ही गोष्ट कदाचित एखाद्या कादंबरीत शक्य असेल, पण प्रत्यक्षात अवघड आहे. तर त्यामुळे अशा वेळेला निकाल कोणाच्या बाजून होणार, कारण जो तो आपलंच बरोबर म्हणणार. 25-25 वर्ष 50 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं बरोबरच म्हणतात, नाही का, असं आपला अनुभव असेल की जर असं म्हणणार तर मग तुम्ही कोणाकडे जाऊन कुठे जाऊन हा निकाल घेणार. त्यासाठी कुठल्या तरी एका तिसऱ्या वस्तूकडे ज्याचा आपण मान्य करू शकू अशा तऱ्हेच्या वस्तू असण्याची गरज आहे. मग ते गुरु असतील, ते मार्गदर्शक असतील, ते परमेश्वर असेल, आपण काय मानत असाल ते माणूस असेल, आदरणीय काय असेल ते असेल, त्याची गरज आहे एवढं नक्की. तर एवढं लक्षात ठेवावं. आणि आता काय ह्याच्यात आणखीन सांगण्यासारखं तर प्रवासात, आता हे संपलंच आहे, आठवण झाली म्हणून त्याची सांगतो. प्रवासात वाटेत नदी आली तर प्रवासी काय करतो, प्रवासी नदीत उतरतो, तो हात पार मारून पोहून सगळं करून पलीकडे जातो. प्रवासात जर अशा वाटेत नदी आली आणि त्याच्याबरोबर जर प्रवाशाच्या ऐवजी समजा जर एखादं जनावर असेल, जर म्हैस असेल एखादी, तर ती पण पाण्यात उतरते आणि प्रवासी पण उतरतो. म्हैस तिथे डुंबत राहते आणि प्रवासी पुढे निघून. विवाहाची गडबड अशी आहे. फक्त आपण लक्षात घ्या, यात प्रश्न राहिले मला कबूल आहेत तर ते आपण आता नंतर त्याच्यावर विचार करावा. हे उरलेल्या प्रश्नांचं आता बघू किती जमलंय.